केवायसी तर सर्वांची करावी, नाही नवीन केवायसी जर करायची असेल तर सर्वांची चालू करावी, नाही तर A to Z जेवढ्याही महिला आहे यांची पण बंद करावी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। 26 तारखेनंतर लाडक्या बहिणींना पैसा महिला आणि बालविकास मंत्री विचार खूप भयानक आहे। डिसेंबर जानेवारी पासून अजिबात पैसे मिळालेले नाही। केवायसी करा, केवायसी करा, त्या महिला 50 रुपये घेऊन केवायसीला जाते, तो केवायसी वाला सांगते केवायसी बंद झाली। चप्पलच्या बिना स्टॉलच्या असे फिरून राहिले आहे, कशासाठी की त्यांना 1500 रुपये मिळून राहिले नाही म्हणून। तुमचं असं आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना 1500 रुपये द्या, सगळ्यांचे बंद करा। त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेली तर ते वरून आम्हाला म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला बाकीचे पण काम आहे। मग आम्ही पण आमची वेळ सोडून, आमचं कॉलेज सोडून, आमचे कामं सोडून आम्ही एवढं उन्हात माळासारखं त्यांच्या मागे आमच्या कंप्लेंट घेऊन धावत आहे। आम्हाला पण अडचण आहे। केवायसी होऊनही पैसे मिळत नसल्यानं अमरावतीत लाडक्या बहिणींनी हा असा संताप व्यक्त केला। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आणि विभाग म्हणून आम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये जे पुरुष आहेत, महिला नसणारे जे लाभार्थी आहेत, जे केवायसी मध्ये किंवा छाननीमध्ये आढळले, यांच्याकडून ती जी रक्कम आहे, काही हजारोंमध्ये आहे ती संख्या, 13-14 हजार साधारणपणे, त्या 1-2 हजार पुढे मागे, तर या याच्यामध्ये जे आहे ती त्यांच्याकडून ती रक्कम जी आहे ती टप्प्याटप्प्यामध्ये वसूल करून सरकारी तिजोरीमध्ये ती जमा करण्यात। साधारण किती जण आहेत ज्यांनी अशा पद्धतीचा लाभ घेतला? मी म्हटल्याप्रमाणे ती काही हजारांमध्ये संख्या आहे, साधारणपणे 14-15 हजार मध्ये ती संख्या असेल। इतर ती केवायसी प्रक्रियेमध्ये किंवा छाननीमध्ये आढळलेली आहे। काही वेळेला विभागाने तर ज्या वेळेला ती आढळली त्या वेळेला त्या संदर्भातली जो काही लाभ आहे तो त्याच वेळेला जसं आढळलंय तसंच थांबवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे समजा जर 4 महिन्यापूर्वी किंवा 5 महिन्यापूर्वी आढळले तर त्याच वेळेला तो लाभ थांबवलेला आहे, पण त्याच्या आधी जर 4-5 महिन्यांचा गेला असेल तर तो रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून केलं जाईल। हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त केवायसीचा नाही, यात केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते। हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सोलिडेट करून आहे। पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल, तर त्या पद्धतीनं आहे। आणि साधारणपणे ज्यांनी केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची, त्यामुळे असं आहे।
आणि अजून सुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातात. पण निवडणुका संपल्यानंतर सरकारनं पात्र महिलांना केवायसी बंधनकारक केली. अनेक महिलांची केवायसी होऊनही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे आलेच नाहीयेत. त्यामुळे अमरावतीत संतप्त झालेल्या लाडक्या बहिणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी आमचे पैसे का आले नाहीत असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला, पण त्यांना कोणतंही दिलासादायक उत्तर मिळालं नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. पैसे येणं बंद झाल्याचं कारण अद्यापही कळालं नसून अनेक महिन्यांचे पैसे अडकलेत अशी तक्रार महिलांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. डिसेंबर पासून पैसे मिळालेले नाही आहे, त्याकरिता केवायसी सांगितली होती. त्याच्या कारणानं ते अंगणवाडीची जी अधिकारी आहे त्यांनी जर स्ट्रिक केलं असतं, जी अंगणवाडीची सेविका आहे ती घरपोच येऊन सांगितलं असतं की 31 तारीख आखरीची आहे, तुम्ही केवायसी करा, तर आम्ही पटकन केलं असतं. त्याच्यानंतरही त्यांनी निवेदन दिलं होतं की मार्चची आखरी तारीख आहे, त्याच्यानंतरही एप्रिल महिन्यात 30 तारीख दिली होती. असं करता करता आम्ही कागदपत्र हे सुद्धा सगळे जमा करूनही आम्हाला आज इथं बालविकास भवनमध्ये येऊन आम्हाला त्यांनी सांगितलं की रिजेक्ट झालेलं आहे, आता याच्यावर काहीच करू शकत नाही. त्या कारणास्तव आम्ही जिल्हा अधिकारी सरांना भेटायला आलो होतो. तेही सर मीटिंगमध्ये असल्या कारणानं तेही भेटू शकत नाही. त्यांचे PA आले. आता वापस आम्हाला बाल विकास भवनमध्ये जायचं आहे. आता तिथं काय ठरेल हे आता समोरची प्रोसिजर आहे, हे काही माहीत नाही आहे. पण जेवढ्या लाडाच्या बहिणी आहेत त्याच्यापेक्षा अर्ध्या बहिणी कुत्र्यासारख्या वनवन फिरत आहे. भर उन्हीत टेम्परेचर खूप भयानक आहे. त्याच्यामुळं आता काय करायचं आहे ते अधिकारी करतील. केवायसी तर सर्वांची करावी, नाही नवीन केवायसी जर करायची असेल तर सर्वांची चालू करावी, नाही तर A to Z जेवढ्याही महिला आहे यांची पण बंद करावी. केवायसी तर सर्वांची करावी, नाही नवीन केवायसी जर करायची असेल तर सर्वांची चालू करावी, नाही तर A to Z जेवढ्याही महिला आहे यांची पण बंद करावी. डिसेंबरचा हप्ता बंद झाला आहे. डिसेंबर पासूनचा हप्ता बंद झाला आहे. केवायसी केली, अप्रूव्ह दाखवली, तरी पण महिला बालविकास मध्ये रिजेक्ट दाखवत आहे. गेल्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी सगळ्यांनाच गरज आहे. मोठमोठ्यांना भेटून राहिले, गरिबांना भेटून नाही राहिले. लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं अचानक बंद झाल्यानं महिलांना आर्थिक अडचण येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. केवायसी रद्द झाल्यानं पुन्हा करण्याबाबत सरकारकडून सांगितलं जातं, पण त्यात येणाऱ्या अडचणी दूर होत नसल्याचं महिलांचं म्हणणं आहे. तर काही महिलांना मल्टिपल फॅमिलीमध्ये टाकून न कळत अपात्र केल्याचं सांगितलंय. याचं कारणही सांगण्यात आलं नाही असा आरोप काही महिलांनी केला. मी माझ्या स्वतःसाठी म्हणून नाही आली, महिलाही सोबत आहे माझ्या. कारण आमच्या इथल्या गोरगरीब महिलांना डिसेंबर जानेवारीपासून अजिबात पैसे मिळालेले नाही. केवायसी करा, केवायसी करा. त्या महिला 50 रुपये घेऊन केवायसीला जाते. तो केवायसीवाला सांगते केवायसी बंद झाली, पाणी नाही, चहा नाही, जेवण नाही, काहीच नाही. तरी केवायसी सुरू करायची नवीन आणि सगळ्या महिलांना, गोरगरीब महिलांना 1500 रुपये चालू करायचे. एवढं